हा हा ना, दोन आहे. त्याच्यामध्ये स्पीड आणि ते कंटिन्यू जी आहे तीच का. फॉर्म्युला युनिट फॉर्म्युला काय F upon A फोर्स अपॉन एरिया म्हणजे प्रेशर. नेक्स्ट पॉवर W upon T रेट ऑफ डुईंग वर्क म्हणजे काय जूल पर सेकंड किंवा पॉवरचं दुसरं युनिट काय वॅट. पॉवरचं दुसरं युनिट काय वॅट. ठीक आहे. त्या अशा काही क्वांटिटीज आहेत ज्या सगळ्या कशा आहेत डिराइव्हड आहेत. कशामुळे डिराइव्हड आहेत कारण त्यांचं कॅल्क्युलेशन मेजरमेंट करताना आपल्याला दुसऱ्या कोणाची तरी हेल्प घ्यावी लागते. इट डिपेंड्स अपॉन समबडी एल्स. मध्ये समबडी एल्स कोण आहे डिपेंड करतं क्वांटिटी काय आहे त्याची. बरोबर. सो आपण काल दोन गोष्टी पाहिल्या. युनिटचं बायफर्गेशन फिजिकल क्वांटिटीजचं बायफर्गेशन पाहिलं. फंडामेंटल आणि डिराइव्हड. फंडामेंटल किती आहे 7 कोणत्या length, mass, time, temperature, current, luminous intensity, amount of substance. या 7 क्वांटिटीज. या सोडून बाकी सगळ्या कोड बरोबर. फक्त या क्वांटिटीजचे जे युनिट्स आहेत त्या युनिट्सला पण आपण असंच डिवाइड करू शकतो. सो युनिट्सचे पण बेसिक दोन टाइप. कोण पहिला टाइप फंडामेंटल युनिट आणि दुसरा टाइप डिराइव्हड युनिट. मग फंडामेंटल युनिट कोण असेल जे फंडामेंटल क्वांटिटीज युनिट आहेत ते फंडामेंटल. कोण फंडामेंटल क्वांटिटीज पहिली लेंथ. पण लेंथचे युनिट सांगा मीटर. लेंथ नंतर कोण मास. मासचं युनिट केजी. नंतर टाइमचं युनिट सेकंड. नंतर टेम्परेचर युनिट डिग्री केल्विन. आता डिग्री केल्विन लिहा नाही तर नुसतं केल्विन लिहा काही फरक पडत नाही. पुढे करंट. करंटचं युनिट ओहम एम्पियर. ओहम कोणाचं आहे रेजिस्टन्स युनिट आहे. पुढे ल्युमिनस इंटेन्सिटी. याचं काय कॅन्डेला. लिहिताना कॅड लिहितो आपण. कॅड नाही लिहितो आपण सीडी लिहितो. लिहिताना काय लिहितो सीडी कॅन्डेला. आणि लास्ट अमाउंट ऑफ सबस्टन्स. याचं काय येणार म्हणजे काय झालं आता पहिला युनिटचा टाइप आपण डिफाइन केला. व्हॉट इज द नेम ऑफ द टाइप तनुजा. युनिटच्या पहिल्या टाइपचं नाव काय लिहिले ना वर. युनिट दोन टाइप केले. पहिल्या टाइपचं नाव फंडामेंटल युनिट. कुणाला म्हणायचं फंडामेंटल युनिट जे दुसऱ्यावर डिपेंड नसतं. किंवा साध्या सोप्या शब्दात प्रशांत कुणाला म्हणायचं फंडामेंटल युनिट जे फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट आहे ते फंडामेंटल युनिट. हो की नाही डिफाइन करतात. सेम कालसारखंच वन युनिट त्याचे दोन टाइप फंडामेंटल आणि डिराइव्हड. युनिट्सचे दोन टाइप फंडामेंटल आणि डिराइव्हड. नंबर 1 फंडामेंटल युनिट. Fundamental unit. The units of fundamental quantities. The units of fundamental quantities are called fundamental units. Units of fundamental quantities are called fundamental units. आता ही लिस्ट करूया.
आणि तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्ही यांची नावं पण लिहू शकता बरं का. एम म्हणजे काय? मीटर. केजी म्हणजे काय? किलोग्राम. सगळ्या शब्दांमध्ये लिहा. ते काय? सेकंड. हा काय? केल्विन. हा काय? एम्पियर. हा काय? कॅन्डेला. आणि हा काय? युनिट मध्ये लिहिताना MOL लिहिलं तरी चालतं, MOL लिहिलं तरी चालतं. क्रिया झाले लिहून. लवकर आवरायचंय थोडं, पुढे पण जायचंय आपल्याला अजून. ठीक आहे तर थोडा डिस्टन्स सोडायचं. शब्दात आणि डेफिनेशन कुठे आहे? हा चला पुढे नंबर 2 डिराइव्ड युनिट्स. डिराइव्ड युनिट्स कोण सांगेल डेफिनेशन मला का? देव नाही सांगणार का? पहिली वाचायची त्याच्यासाठी दुसरी सांगायची, अवघड काय त्यात? नाही तू सांग बेटा. काही लॉजिकच नाही आहे ना, साधी सोपी गोष्ट आहे. The units of derived quantities are called derived units. जानवी बरोबर आहे ना? The units of derived quantities are called derived units. ठेवू टाका बरोबर. आणि कोणतेही 3 एक्झाम्पल्स तुमच्याकडे 25 क्वांटिटीज दिलेल्या आहेत, तर कोणतेही 3 एक्झाम्पल ठेवू टाका. झालं रे? चला पुढे यायचं का? आता आज शिकणार आपण टाइप्स ऑफ सिस्टम्स ऑफ युनिट. टाइप्स ऑफ सिस्टम्स ऑफ युनिट. सिस्टम म्हणजे काय? सिस्टम म्हणजे काय? प्रमाण. सिस्टम कशाला म्हणायचं? एन्व्हायरमेंटल सिस्टीम, कम्प्युटर सिस्टीम. सिस्टीम म्हणजे काय? प्रोसेस इन ग्रुप. ठीक आहे. तनुजा सिस्टीम कशाला म्हणायचं? समीक्षा तरी संस्था पहिल्यांदा ऐकतोय. या सिस्टीम म्हणजे काय? सिस्टीम म्हणजे सिस्टीम. सिस्टीम म्हणजे काय? A separate group in which there are some elements.
असा एक ग्रुप की ज्याच्यात काहीतरी एलिमेंट्स आहेत किंवा कलेक्टिव्ह ग्रुप ऑफ एलिमेंट्स इज कॉल्ड अ सिस्टम. मग ही सिस्टीम कोणाची पाहिजे? युनिट्सची पाहिजे. मग काही युनिटच्या सिस्टीम आहेत का? आहेत. किती आहेत? समीक्षा 4 सिस्टीम. जान्हवी किती आहेत? 4. कोण कोण? किती सांगितलं? मी सांगितलं. आदेश 4. कोण कोण? CGS, MKS, पुढे FPS आणि मग SI. कळलं का? तो किती टाइप झाल्या? होय. हाऊ मेनी टाइप्स आर देयर? 4 टाइप्स. धनंजय पहिली C जी खाल्लं का? CGS. दुसरी MKS. FPS आणि SI. आता CGS काय भानगड आहे? आता ही काय सिस्टीम आहे? तर तुमचे जे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत का? किती आहेत फंडामेंटल क्वांटिटीज? 7 पैकी पहिल्या 3 घ्यायच्या. 7 पैकी पहिल्या 3 क्वांटिटीज कन्सिडर करायच्या. The system is for only the 3 quantities they mention केल्या. युनिट्स तर सगळ्यांचेच लिहितो आपण, पण मेन्शन किती लोकांचे करतो? 3. मग पहिला कोण आहे? लेंथ. लेंथचं युनिट काय? लेंथचं युनिट काय आहे? मीटर. मासचं काय आहे? किलोग्राम. आणि टाइमचं काय आहे? सेकंड. मग या युनिटचे पहिले लेटर कोण? एम बोला KS. म्हणजे हे युनिट कोणत्या सिस्टीमचे? MKS सिस्टीम. याचा अर्थ MKS सिस्टीम मध्ये एम काय म्हणणार आपण? मीटर. मग काय के म्हणजे किलोग्राम आणि एस म्हणजे सेकंड. सो मीटर, किलोग्राम आणि सेकंड ज्याच्यात आपण वापरतो ती सिस्टीम म्हणजे कोण? MKS. पहिल्या 3 क्वांटिटी युनिट लिहायचे. मग याच्यावरून CGS म्हणजे काय सांगणार मग आपण? C वरून लेंथचं कोणतं युनिट आहे? राधा सेंटीमीटर. मग जिथे सेंटीमीटर तुम्ही वापरणार लेंथचा. G म्हणजे काय मग? मास साठी ग्राम. तो जिथे तुम्ही ग्राम मध्ये मास मोजणार आणि S काय? सेकंड. याच्यात काही फरक नाही पडत. सो सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंड कोणाचे 3 युनिट्स? कोणाचे 3 युनिट्स? लेंथ, मास आणि टाइमचे 3 युनिट्स. जेव्हा तुम्ही लेंथला सेंटीमीटर मध्ये मोजणार, मासला ग्राम मध्ये, टाइमला सेकंड मध्ये, जे तुम्ही काय फॉलो करताय? CGS सिस्टीम ऑफ युनिट फॉलो. कळतंय ना? हो नाही? येस. पुढे FPS. आता लेंथ F मध्ये काय असतं? फूट. लेंथ कशात मोजतो आपण? फूट मध्ये. मग मास P मध्ये काय? पाउंड. सो दुसरं काय? पाउंड. आणि तिसरा काय? सेकंड. सेकंड तर ऍज इट इज. सगळीकडे टाइम जो आहे तो सेकंड मध्येच मोजायचा. म्हणजे फरक पहिल्या दोघांमध्ये. मग जेव्हा तुम्ही लेंथ ही फूट मध्ये मोजणार, तुमचा मास जो आहे तो पाउंड मध्ये मोजणार आणि टाइम जो आहे तो सेकंड मध्ये मोजणार, तेव्हा त्या सिस्टीमला काय म्हणतात? FPS सिस्टीम. आता ही सिस्टीम कुठे वापरली जायची? CGS पेक्षा UK मध्ये वापरली. कुठे? UK. MKS कुठे वापरली जायची? आदेश इंडिया. आणि तुमची FPS कुठे वापरली जायची? US. मग 3 वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्स मध्ये 3 वेगवेगळ्या सिस्टीम. पण जेव्हा तुमचं इंटरकॉन्टिनेंटल डिस्कशन व्हायचे तेव्हा मग प्रॉब्लेम क्रिएट व्हायचे की हा सेंटीमीटर मध्ये काय सांगतो? लेंथ सांगतो. माझ्याकडे मीटर मध्ये, तो म्हणतो माझ्याकडे फूट मध्ये. मग यांच्या सगळ्यांमध्ये कम्युनिकेशन इझी व्हावं म्हणून
काय केलं होतं, या सगळ्यांनी मिळून एकत्र एक मीटिंग केली 1971 का 72, बहुतेक 70. बुक आहे का कोणाकडे, बुक आहे का आता, नाही कन्फर्म. नाईन्टीन 1960 या वर्षामध्ये या सगळ्या देशांची एक मीटिंग असते, प्रत्येक वर्षी भरलेली. याला जनरल कन्व्हेन्शन म्हणतात. काय करतात याच्यामध्ये, आपल्या आपल्या कंट्रीचे जे लेटेस्ट रिसर्च आहे ते डिस्कस होतात. मीटिंग असते प्रत्येक देशाची. या मीटिंग मध्ये 11th मीटिंग होती. कितवी? 11th मीटिंग. या मीटिंग मध्ये असं ठरलं की प्रत्येक देशाने वेगवेगळे युनिट नाही वापरायचे, याच्याऐवजी सगळ्या देशांनी मिळून एकच सिस्टीम तयार करायची. त्या सिस्टीमचं नाव काय ठरवलं, SI. सिस्टीमचं नाव काय ठरवलं, SI. मग SI म्हणजे काय, SI म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ. SI म्हणजे काय, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. पण इथे तर आय आधी दिसत नाहीये, आधी काय दिसतोय, एस. मग हे कशामुळे असं उलट, कारण की ही कुठे झाली होती, फ्रान्स मध्ये झाली. फ्रान्स मध्ये याचा शब्द त्यांनी काय ठरवला होता, आदेश सिस्टीम दे इंटरनॅशनल लेग. त्यांच्या शब्दात असं म्हणतात, सिस्टीम दे इंटरनॅशनल. आणि म्हणून याचं नाव काय झालं, SI सिस्टीम. पण जनरली आपण काय म्हणतो, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. अर्थ दोघांचा एकच आहे. फ्रेंच मध्ये त्यांनी असं म्हटले होते, आपण असं म्हणतो, अर्थ एकच. त्याच्यात पण सिस्टीम आहे इंटरनॅशनल, पण तेच, फक्त आधी इंटरनॅशनल वापरल्यानंतर सिस्टीम वापर. मग इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट नेमकी कशाची युनिट सिस्टीम, तर ही मेजर युनिट्स जे आहेत ते कोणते फॉलो होतात, MKS चे फॉलो होतात. MKS म्हणजे कोणाची सिस्टीम होती, जी इंडियामध्ये वापरली जाते. म्हणजे इंडियाचे जे युनिट्स आहेत ते सगळ्या जगाने ऍक्सेप्ट केले. आलं लक्षात. मग याला आपण म्हणणार SI युनिट्स. मग तुम्ही जे इथे सगळे युनिट दिले ते कोण आहे, हे सगळे SI युनिट. आपले जे बुक्स आहेत इंडियन ऑथर्सचे, त्या सगळ्या बुक्स मध्ये SI युनिट्स वापरलेले आहेत. जर तुमचा ऑथर बाहेरच्या कंट्रीजचा असेल, सिंगेज नावाचं पब्लिकेशन, जर याचा ऑथर बाहेरचा असेल तर तो CGS सिस्टीम मध्ये बुक्स, म्हणजे बुक्स लिहितो म्हणजे काय, लेंथ एखाद्या ठिकाणी दिली कशात देणार, सेंटीमीटर. मास दिलं तर कशात देणार, ग्राम मध्ये. टाइम दिला तर सेकंड. सो ते बुक्स आपण इकडे फॉलो करत नाही. आपण कोणती सिस्टीम फॉलो करतो, SI. पण तरी सुद्धा आपल्याला युनिट कन्व्हर्जन्स करावे लागतात. तरी सुद्धा आपल्याला काय करावं लागतात, युनिट कन्व्हर्जन्स करावे लागतात. काही क्वांटिटी सेंटीमीटर मध्ये देतात, कधी ग्राम मध्ये देतात, कधी नॅनोमीटर मध्ये देतात, कधी किलोग्राम मध्ये, व्हॉटएव्हर. मग तिथे आपल्याला काय करावं लागतं, युनिट कन्व्हर्जन्स करावे. हे कसे करायचे आता आपण बघूया. सध्या हे लक्षात आले काय, तनुजा किती सिस्टीम होत्या, 4. कोण कोण, बरोबर, येस नो. यातलं SI म्हणजे काय, कधी झालं ते, कोणत्या कॉन्फरन्स मध्ये, 11th कॉन्फरन्स जी फ्रान्स मध्ये झाली होती त्याच्यामध्ये. आलं लक्षात सगळं, लिहूया. आधी तर ते लिहा, सगळा टेबल काढा, सर्किट डायग्राम दिसते कसं काढायचं.
हे जे MKS मध्ये मीटर लिहिलं त्याच्या खाली काय येतं किलो, त्याला किलोग्राम लिहावं, राईट? किलोग्राम मला नंतर नाही समजणार नुसतं किलो म्हणजे काय. किलो काय आहे रिया? किलो काय आहे? म्हणजे काय पण किलो या शब्दाची जागा कुठे आहे? डोक्यावर का पायाखाली? वेगळी गोष्ट. खाली पण कसं मध्ये किलो काय आहे? ग्रामच्या कुठे लागला तो? पहिले लागला. मग ग्रामच्या पहिले जे शब्द लागतो त्याला काय म्हणतात? सफिक्स म्हणजे पायाखाली. प्रिफिक्स. सो किलो काय आहे? प्रिफिक्स आहे. किलो इज नॉट युनिट. किलो हा युनिट नाही, किलोग्राम हा युनिट. कळतंय का? सगळे छापण्याचं तंत्र आहे. ते ऍक्सेप्ट बी करतो. म्हणजे आज कोण अपसेट आहे? अदिती. तुम्ही काय करता? 2 दिवसापासून येत नाही. बरं नाही येत ना? तुझी मैत्रीण गावाला गेली. सुट्ट्या संपल्या ना, काय करावं? आधी कोण काय करत? पियुष. नाव नाही पडत. ओम कोणाचं नाव आहे? तुझं आहे. आरती. तुझं धनंजय आहे का? प्रणव आहे. झालं लिहून? काय लिहायचं आहे आपल्याला? युनिट कन्व्हर्जन्स लिहायचं. हेडिंग युनिट कन्व्हर्जन्स. कोणते कोणते युनिट माहिती आहेत ज्यांना तुम्ही कन्वर्ट करू शकता? रिया. युनिट कन्व्हर्जन्स कसं शिकायचं, कसं लिहायचं ते? 10⁻² वगैरे याला असं लिहिलं तरी चालतं. युनिट कन्व्हर्जन्स इनटू स्मॉलर अँड बिगर. काय म्हणायचं त्याला? युनिट म्हणायचं. युनिट कन्व्हर्जन्स इनटू स्मॉलर अँड बिगर युनिट्स. मग त्याच्यासाठी आधी थोड्याशा बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असतील गरजेचं. ठीक आहे. ओम मला सांगा बेटा, याला काय म्हणतो? 1000. या 1000 ला शॉर्टकट मध्ये मी काय लिहू शकतो? 10⁻1000 ला मी शॉर्टकट मध्ये काय लिहू शकतो? 10⁻3. का बरं? हा 10 चा नंबर आहे. 10 चा तुम्ही काउंटिंग करायचं नाही. हा 10 जो आहे या 10 ला आपण म्हणतो बेस. हा 10 जो आहे तो कोण आहे? बेस. याला तुमच्या नंबर मध्ये काउंट करायचं नाही. नंबर ऑफ झिरोज कोण आहे? किती झिरोज आहेत बेटा? ब्रह्मा 3. म्हणून या 10 च्या डोक्यावर 3 घ्यायचं. डोक्यावर म्हणजे याला काय म्हणतो आपण? रेज्ड टू. याला काय म्हणतो आपण? रेज्ड टू. रेज्ड टू किंवा
शॉर्टकट मध्ये किंवा त्याला काय म्हणतो आपण, त्याला आपण 10⁻². हो की नाही, अपभ्रंश म्हणतात त्याला मराठी. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? एखाद्या शब्दाला तोडून मोडून तुम्ही काहीतरी वेगळा अर्थ काढतात. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? पॉवर नाही रे. ट्रक माहिती तुम्हाला? ट्रकला एक ड्रायव्हर असतो, एक कोण असतो? सब ड्रायव्हर, कंडक्टर असतो. काय ट्रक मध्ये पॅसेंजर कशाला असतो? ट्रक असते, ट्रकला एक ड्रायव्हर असतो, दुसरा कोण असतो? ह्युमन. समीक्षा, सब ड्रायव्हर नसतो. एक चालला तर एक चालवतो. एवढी इंटरनॅशनल नाही आपण. आपली औरंगाबाद टू जालना चालणारी ट्रकला एक असतो ड्रायव्हर आणि दुसरा असतो क्लीनर. दुसरा कोण असतो? क्लीनर. पण याला क्लीनर म्हणत नाहीत आपल्याला. आता कसा आला जागेवर? आला की नाही जागेवर? देव काय म्हणतात त्याला? ट्रकचा क्लीनर म्हणतो आपण डायरेक्ट. मग हा जो क्लीनर शब्दाचा क्लीनर केला तुम्ही, की काय म्हणतात त्याला? एक डिस्ट्रक्शन ऑफ द वर्ल्ड. मराठीत याला अपभ्रंश. जो ओरिजिनल शब्द आहे त्याला काहीतरी वेगळंच म्हणायचं. तुम्ही कधी नट बोल्ट उघडले? येस. एक असतो नट. नट म्हणजे कसा असतो? जो छोटा असतो, ज्याला आतमध्ये थ्रेड असतात. आतमध्ये थ्रेड असतात त्याला काय म्हणतो आपण? नट. आणि जो बोल्ट असतो तो लांब असतो आणि त्याला बाहेरून थ्रेड असतो. बरोबर? या नट बोल्टच्या मध्ये एक गोष्ट असते. नट आणि बोल्टच्या मध्ये एक गोष्ट असते, सर्क्युलर रिंग सारखी. तिचं नाव काय? तात्विक? स्प्रिंग? नाही. रिंग सारखी एक पत्र्याचं असतं, त्याला एक होल असतं छोटा. एक नट, एक बोल्ट आणि या दोघांच्या मध्ये एक असतो. त्याचं ओरिजिनल नाव आहे वॉशर. तुम्ही त्याला काय म्हणता? वायसर. तुम्ही काय म्हणता त्याला? वायसर. हे वायसर काय असतं? अपभ्रंश असतो. कशाचा? वॉशर. ओरिजिनल वर्ड इज वॉशर. त्याला आपण काय म्हणतो? या वॉशरचं काम काय असतं? येणारा लोड आहे का हा इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचं काम. लोड इक्वल असतो त्याला इक्वल डिस्ट्रीब्यूट. प्रत्येक ठिकाणी तो लावलेला असतो. प्रत्येक ठिकाणी लावलेला असतो. कोणते तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू उघडा, त्याच्या खाली तुम्हाला वॉशर बघायला. बाईक्स आहेत, सायकल आहेत, सगळीकडे तो वॉशर लावलेला असतो. त्याचं काम टू इक्वली डिस्ट्रीब्यूट द लोड. मग तसंच जसं क्लीनरला क्लीनर म्हणता, वॉशरला वायसर म्हणता, तसंच रेज्ड टूला काय म्हणतो आपण? याला आपण म्हणतो रेस्ट. थ्रीचं टेबल 3 1 जा 3, 3 1 जा 2. काय असतं? 3 1 जा काय? 3 1s आर असतं ना ते. पण शॉर्टकट मध्ये तुम्ही काय म्हणता त्याला? 1 जा. काय 1 जा काय? सो तसंच इथे काय आहे? रेस्ट. पण ओरिजिनल शब्द रेज्ड टू. म्हणजे जो बेस आहे, या बेसची पॉवर काय आहे? मग या रेज्ड टूचा दुसरा अर्थ काय? पॉवर. कळतंय
सो जेव्हा तुम्ही तुमचा गिवन नंबर हा 10 च्या पॉवर मध्ये लिहिता, बेस मध्ये 10 आणि त्याच्या पॉवर मध्ये तो नंबर लिहिता, तेव्हा त्याला काय म्हणतात? 10 मध्ये ओके. मग जर 1000 असेल तर 10⁵ येईल आणि 10,000 असेल तर किती येईल? 10⁴ येईल आणि 10 असेल तर काय? 1 येईल. 0 मोजायचे, डोकं लावायचं नाही. मग 1 ला काय आहे? प्रिया 1 ला काय आहे? 10⁵ किती आहे? किती झिरोज आहेत? 0. एनिथिंग रेस टू 0 काय असतो? एनिथिंग रेस टू 0 काय असतो? 1 असतो. म्हणजे 1 असेल तर त्याला मी काय लिहिणार? 10⁵. कळतंय? पण याच्या ऐवजी जर मी 222 लिहिलं आणि याला 2.22 लिहिलं तर मग आता मी काय केलंय? डेसिमल शिफ्ट केलं. मी काय केलंय? डेसिमल शिफ्ट केलं. मग विचार करा, इथे पण डेसिमल शिफ्ट केला होता का? इथे डेसिमल शिफ्ट केला होता. केला होता. केला होता का? येस. हे झिरोज होते ना, ते काढून टाकले ना मी. पॉइंट नाही दिला कारण तिथे गरज नव्हती. पॉइंटच्या नंतर काही असेल तर पॉइंटचा अर्थ आहे. पॉइंटच्या नंतर काही नसेल तर काय अर्थ आहे का? इथे गरज नव्हती म्हणून दिला. मग मी किती आधी डेसिमल कुठे होता? समीक्षण 1000 ला डेसिमल कुठे होता? ऍट द एंड. कुठे?